कप्पल असल्याची फिलिंग येते मला, कप्पल असल्याची. कारण मुलं नाही सोबत, काही नाही, दोघंच आम्ही. आणि इकडे सगळं असं म्हणजे फिरायला आलेले पण आहेत. तिकडून इकडे आलोत आणि थोडा वेळ म्हटलं आलेला आहे आमचा. हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी आणि हे आम्ही दोघं जण बाहेर आलो. तर बाहेर असंच त्यांना बोलत होते मी की बाहेर जाऊया बरेच झाले, कुठे गेलोच नाही बाहेर फिरायला वगैरे. तर मला हे घरातून काय बोलले, भाजी वगैरे पण घ्यायची आहे, नाही असं नाही, पण म्हटलं की त्याला थोडंसं दादरला चालू होतं सध्या तर. आणि मुलं नाही आले, मुलं ट्युशनला गेलेले. ते बोलले की त्याला आपण दोघंच जाऊया पहिल्यांदा असं कुठंतरी. तर म्हणून आम्ही दोघंच असं पहिल्यांदा कुठंतरी चाललो बाहेर, मुलांना सोडून आम्ही दोघे चाललो पहिल्यांदा. आणि हे आपलं हेल्मेट लावून बसतं. हा दादरमध्ये जाऊया, म्हणजे खाय गार्डन जवळ आहे. तर दादरला जातो इथून. दादरला तर कुठे घेऊन जातात माहीत नाही. आता चाललोच आम्ही दादरला. तर आम्ही कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, फिरायला कुठे जाणार आहे, हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान तर माहिती पडतंच मला. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक सुद्धा नक्की करा. आता आम्ही आलो दादरमध्ये. आणि कुठून आणलं मी कळत नाही मला, कारण आम्ही प्रत्येक वेळी प्लाझाच्या तिथून येत असतो ना. हे आणि असं शॉर्टकट आणत आणले. आम्ही आता याच रस्त्यावर आलो ज्या रस्त्याने जात असतो प्लाझाच्या तिथे. म्हटलं इकडून कुठून आणायचं हे असं काय म्हणतात आलो. दादरमध्ये आलोत आम्ही आता. आणि इथं उशा बघितलं आम्ही, पण त्या चांगल्या नव्हत्या म्हणून नाही घेतल्या. मला घ्यायच्यात उशा बेडवर ठेवायला, चौकोनी किंवा दिलमध्ये असतात ना, पहिल्या होत्या तशा, त्या खराब झाल्या आता ज्या आहेत त्या, त्याच्यामुळे नवीन घ्यायच्यात. इथून निघालोत आम्ही. इथून आता कुठे शॉपिंग पण करायची आहे मला, पण आत्ताच नाही, अजून 10-15 दिवसानंतर घ्यायचं आहे. गाऊन वगैरे घ्यायचे जरा.
आम्ही इकडे आता मस्त वाटतं पण चलो बाय बाय बाय. छान आहे. होगा आम्ही येते आणि शिवाजी पार्कला पाटील दिसतं तुम्हाला एकदम समुद्र मस्त असं पाणी 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 पण अंधारात काय दिसत नाही. उजेड असताना तर मग पाणी वगैरे तुम्हाला दिसलं असतं. आणि पहिल्यांदाच मुलांना सोडून आल्यामुळे एकदम विचित्र असं वाटतं. बॅड फिलिंग येते, चांगलं नाही वाटत आहे. आणि असं वाटतंय आम्ही कप्पल असल्याची फिलिंग येते मला, कप्पल असल्याची. कारण मुलं नाही सोबत, काय नाही, दोघंच आम्ही. आणि इकडे सगळं असं म्हणजे फिरायला आलेले पण आहेत. छान वाटतं पण इकडे मस्त. तुम्हाला कसं वाटतं दोघंच येऊन? कप्पल असल्यासारखंच वाटतंय मला तर. तिकडून इकडे आलोत आणि थोडा वेळ म्हटलं थांबूया इथे, त्याच्यानंतर मग जाऊया. कारण बरेच दिवसांनी आणि आम्ही दोघं पहिल्यांदाच असं फिरायला आलो. कधी असं म्हणजे आम्ही दोघं आलेलोच नाही, मुलांना घेऊनच येतो. पण आज पहिल्यांदा असं झालं की मुलं नाही आहेत सोबत आणि आम्ही असं कपल असल्याची फिलिंग मला इथे दोघंच आल्यामुळे, कारण कधी आलोच नाही ना त्याच्यामुळे. आणि छान वाटतंय पण असं. आणि मुलांना पण घेऊन यायचं नेक्स्ट टाइम, कारण पुढच्या वेळेस म्हणजे 4-8 दिवसांनी अजून मुलांना घेऊन येते. कारण मला चांगलं नाही वाटत मुलांना सोडून आल्यामुळे, त्याच्यामुळे मुलांना घेऊन यायचं. तर इकडे पूर्ण अशी दगडं वगैरेच आहे आणि खाली पण पाणी नाही आहे. इकडे त्या साईडला पाणी आहे, इकडे नुसते दगडच आहेत. खाली दाखवते तुम्हाला, दगडच आहेत. आणि इकडे समोर दुकान, म्हणजे ह्या साईडला आम्ही आलो आणि त्या साईडला पाणी वगैरे आहे. त्या साईडला तुम्हाला दाखवते तिकडे पण. हे बघा इकडे बगळे वगैरे पण आहेत पाण्यामध्ये, बगळे दिसले. छान वाटतं पण इकडे असं निवांत असं वाटतं. इकडे आलं ना तर एवढं रिलॅक्स वाटतं ना, विचारूच नका, भारी असं वाटतंय. कधीतरी यायला पाहिजे, कधी मधी. पण आमच्या साहेबांना ना टाइम नसतो जास्त, जातोय तिकडे आम्ही. चला, दिसतंय पाणी पूर्ण, थोडंसं दिसतंय, अंधार असल्यामुळे जास्त दिसणार नाही. आणि त्या तिथे समोर जे आहे ना ते लाईटिंग आहे, पाणीच पाणी आहे इकडे. मस्त वाटतंय पण अंधार असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नाहीये, मला दिसतंय पण. आणि तिथं समोर बघा लाईट आहे, झाली बंद. सगळं बसायचं पॅक झालंय, मला बसायला जागाच नाही. सगळीकडे बसायलाच आहेत सगळे, त्याच्यामुळे जागाच नाही बसायला की आम्ही इथे बसू शकतो म्हणून. चला तिकडे जागा आहे बसायला, बसू. पण पाणी दिसतंय आणि इकडे घोडे वगैरे आहेत. मुलं असते ना तर घोड्यांवर बसले असते, पण आता मुलं नाही आहेत त्याच्यामुळे. गेल्या वेळी एकदा पिंकी आलेली तेव्हा पण घोड्यावर बसलेली, पण मी तर कधी नाही बसू, मला लय भीती वाटते घोड्यावर बसायची. डेंजर आहे, डेंजर घोडे. इकडे चाललोय जिथे घोडे वगैरे आहेत त्या साईडला. तर इथे खायला प्यायला पण आहे, बघू काहीतरी खाऊ.
तन्मय असाच बसला आणि नाकातून पाणी येऊस तर घाबरला होता ना. मस्त वाटतं, रिलॅक्स. इकडे पूर्ण असं समुद्राच्या ठिकाणी आम्ही दोघेच फिरायलो. पोरं नाहीत, नाही तर पोरं असते ना तर मग मजा आली असती. छान वाटतं पोरं वगैरे असल्यावर, असं नाही चांगलं वाटत मुलांना सोडून. घोडा अगं बाई, कुत्रे खेळायला चांगलं. नाही नाही, आता कस काय मोबाईल चालेल थोड्या भारी. आम्ही चाललो आता पाणीपुरी खायला दोघेच. इथे मुलांना खेळायला पण आहे, उड्या मारायचं, दुसरं काय नाही. छोट्या छोट्या गाड्या वगैरे त्या साईडला. आणि हे दोन कुत्रे जे आहेत ना ते भांडणं करून करून थकून बसले एका जाग्यावर. तर मला गाडी घ्यायची हो, मी आता मागितली. वडापाव खाऊन पाणीपुरी खाऊ परत, ओली पाणीपुरी. मी आलो होतो तिथे वडापाव खायला आणि वडापाव खाऊन परत म्हटलं पाणीपुरी खाऊया, कारण पाणीपुरी पण छान असते इथली. मागच्या वेळी मी आणि अर्चना आलो होतो तेव्हा पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी का भेळपुरी खाल्लेली काहीतरी खाल्लेलं आठवत नाही, पण खाल्लेलं मस्त होतं, टेस्टी असं. कितीतरी दिवसांनी आम्ही दोघंच फिरायला आलोय, कारण तनिष्का व्हायच्या अगोदरच मला वाटतं आम्ही दोघं आलेलो, त्याच्यानंतर नाही. कारण तनिष्का झाली परत मग तन्मय आरोही, त्याच्यामुळे दोघं कधीच नाही फिरायला आलो. आलेला आहे आमचा खात्यात वडापाव. ठीक आहे, मस्त तर असणारच, टेस्टी. आमची पाणीपुरी वडापाव खाऊन इथे पाणीपुरी खाल्ली, ते पण छान होती. आणि इकडे वडापाव खाल्ला तर तो पण छान होता, टेस्टी होता, चांगला मस्त लागला तो वडापाव. इथली पाणीपुरी आणि इथला वडापाव दोन्ही छान होता. तर आता निघालोत, कारण खूप टाइम झालाय घरी जाऊन परत तो मुलांसाठी. खरंच वडापाव छान होता, मस्त होता टेस्ट. आणि पहिल्यांदा म्हणजे त्यांनी नवीनच चालू केलेलं वडापावचं, पण छान होता.
मजा आली. मुलं नव्हते त्याच्यामुळे जरा असं एवढं काही मजा नाही आली, कारण मुलं कसं खेळतात वगैरे आणि छान वाटतं मुलं असल्यावर. आणि असं दोघं मजा नाही, खरंच सांगते. मुलांशिवाय काही. तर आम्ही आलो परत फाय गार्डन करत, इथून डायरेक्ट अजून मला टाईम लागेल घरी पोहोचायला. आणि त्याच्याकडे मेहंदी मागितली, मेहंदीचा कोण घेऊन ये बोलली. आणि तन्मय बोलला मला गाडी घेऊन ये. तर बघूया काय घेते की नाही त्यांना. जायचं तर तिथून त्या साईडने गेली तर घेईल, नाही गेली तर मग गाडी राहील. मेहंदीचा कोण काय आमच्या तिथे पण भेटेल खाली. बराच वेळ झाला आणि घरी आल्याबरोबर सगळ्यात पहिले मुलांना जेवायला वगैरे दिलं, कारण उशीर झाला होता मला घरी यायला 9:30 वाजल्या. मग मुलांना जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर तन्मयसाठी आरोहीसाठी मी तन्मयला गाडी घेऊन आली आणि आरोहीला डॉल घेऊन आली. कुठे घालून तुझी खेळणी? झोपले होते साहेब लोक, तर त्यांना आता उठवलं म्हणजे गाडी दाखवण्यासाठी, कारण ते जागेत होते, झोपले नव्हते. हे चकलं कसं आहे होतं हे बघा. हे आणलं आरोहीसाठी, तर हे आरोहीला आवडलं. आणि मेहंदीचं कोण पण तनिष्काने पण मागितलं होतं, आरोहीने पण मागितलं होतं, घेऊन आली. आणि ही गाडी आणली तन्मयसाठी. तर येताना मी परत भाजी वगैरे पण आणली. आणि भाजी वगैरे काय काय आणली भाजी, मुळा आणला आणि मेहंदीचा कोण पण आणला आरोहीला तनिष्काला. तर मुळ्याची भाजी आणली, कांद्याची पात आणली आणि काय शेपू आणलं आणि कोथिंबीर आणली. तर आता झोप लागली आहे, कारण आता वाजलेले आहेत 12:14 झालेत. बराच टाइम झाला, कारण बाहेर गेलं की उशीरच होतं. तर त्याच्यामुळे अगोदर मुलांना जेवायला वगैरे दिलं. म्हटलं नको, अगोदर जेवायला देते, त्याच्यानंतरच मग तुमच्याशी बोलते. बराच टाइम झाला आता त्याच्यामुळे. आणि मशीन वगैरे लावली, येऊन कपडे टाकायचेत मला अजून. तर म्हणून आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज खरंच आम्ही बाहेर गेलो ना फिरायला, लय भारी वाटत होतं. मुलांना घेऊन नाही गेलो, मुलं असे बघत होती माझ्याकडे आल्यावर. म्हणजे त्यांना सोडत होते की मम्मी पहिल्यांदाच असं म्हणजे आम्हाला न घेता गेलीये. पण ठीक आहे, कधी कधी असं जायला पाहिजे मला वाटतं, कारण भारी वाटत होतं आज. आणि तसेही ट्युशनला गेलो होते, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही. होय, कसं वाटलं आज मम्मी गेली? घाण वाटलं. तू उद्या जाणार आहे कुणासोबत? का बोले ना पप्पा किल्ल्यावर घेऊन जाणार म्हणून? खिडकी दाखव की एकदा. दिसली. उद्या पप्पाने सांगितलं त्यांना की मी उद्या तुम्हाला किल्ल्यावर घेऊन जातो म्हणून. तर मस्त पाणीपुरी खाल्ली, वडापाव खाल्ला, मजा आली. पाणीपुरी पण उद्या आम्हाला उद्या तुला खाऊ घालते पण. ठीक आहे, खुश खुश. हातरून वगैरे टाकले, निवांत आता झोपते. चेंज करते अगोदर आणि त्याच्यानंतर झोपते. तर चला हा ब्लॉग इथेच थांबवते. कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. लाईक सुद्धा नक्कीच करा. तसंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.